RJR हर्बल हॉस्पिटल्स। 4 पिढ्यांपासून RJR हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरायसिस, संधिवात, मधुमेह, PCOD, वंध्यत्व अशा अनेक आजारांवर उत्तम चिकित्सा देत आहेत। आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्णांनी यशस्वीरित्या उपचार घेतलेले आहेत। त्यांच्यापैकी काही रुग्ण आपले वैद्यकीय उपचारांचे अनुभव सांगत आहेत, ते ऐकूया। RJR हॉस्पिटलचे प्रमुख उपचार सोरायसिस, अस्थमा, सायनस, PCOD, गुडघेदुखी, संधिवात, व्हेरिकोस वेन, डोकेदुखी, गॅस्ट्रिकच्या समस्या, थायरॉइड, मधुमेह, मानदुखी, वंध्यत्व, मूळव्याध, अर्धांगवायू, अल्सर, एक्झिमा, बद्धकोष्ठता, फायब्रॉइड्स, मुतखडा, युरिन इन्फेक्शन आणि यासारखे आजार नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी उपचारही केले जातात। गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर। माझे नाव सत्वशील अशोक सराठे, मी दिव्यावरून आलेले आहे। मला 10-12 वर्षापासूनचा हा कमरेचा पायाचा त्रास होत होता। मी काही डॉक्टरांकडे भेटले होते, त्यांनी कोणी मला ऑपरेशन करायला सांगितले, कोणी गुडघ्यामध्ये इंजेक्शन दिले, तरी मला काही फरक पडला नाही। आणि आत्ता 4-5 वर्षाचा जास्त त्रास होत होता, म्हणून मी टीव्हीवर जाहिरात पाहिली। त्याच्यानंतर मी विचार केला की RJ हॉस्पिटलला जाऊन भेटलं पाहिजे, म्हणून मी डोंबिवली शाखेला येऊन भेटले। तिथल्या डॉक्टरांनी माझे नाडी प्रेशर चेक केलं आणि मग नंतर त्यांनी मला औषध वगैरे दिली 1 महिन्याची। त्यापासून मला चालणं बोलणं वगैरे सगळं व्यवस्थित माझं होतं आहे। उठणं बसणं, मी घरातील कामेसुद्धा व्यवस्थित करू शकते। तर तुम्ही अवश्य RJ हॉस्पिटलला येऊन भेटा, तुम्हालाही बरं वाटेल। धन्यवाद। RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत। गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर। मी विरार ईस्टवरून येत आहे। 10 वर्षापासून माझे गुडघे दुखत आहे। खाली बसू शकत नाही, उठू शकत नाही, पाय सरळ करू शकत नाही, चालू शकत नाही, रात्री झोप येत नाही, बाथरूमला सुद्धा मी उठून जाऊ शकत नाही। अगोदर मी खूप ठिकाणी दाखवलं, खूप औषधं घेतली, पण काही फायदा झाला नाही। खूप त्रास सहन केला मी। काय करू ह्याचा विचार करत होते, तेव्हाच मला RJR बद्दल कळलं। मी मुलाला सांगितलं की मला तिथे घेऊन चल। गेल्या 3 दिवसापासून मी ट्रीटमेंट घेत आहे। वेदना कमी झाल्या आहेत, आता मी चालू शकते। अगोदर मी चालू शकत नव्हते। अगोदर मी सरकून चालत होते, भिंतीचा आधार घेऊन चालत असे, खूप कष्ट घेऊन इथे आले। आता गुडघ्याचं दुखणं कमी झालं आहे। आता ऑइल मसाज देत आहे, खूप छान आहे। 3 पद्धतीने मसाज करतात, छान वाटतं। आता मी एकटी चालत जाते आणि एकटी चालत येते। RJR हॉस्पिटलला खूप खूप धन्यवाद।
RJR हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या हाताची नाडी तपासून रोगाचे मूळ कारण शोधून रुग्णांवर कोणताही दुष्परिणाम न होऊ देता उपचार दिले जातात. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर माझं नाव राधा रमेश गुंटूक. मी माठुंग्यावरून आलेली आहे. माझा त्रास खूप होता. मला चालायला, बोलायला, बसायला, उठायला अजिबात होत नव्हता. त्या एक मॅडमनी बोलले, मग तिने मला बोलले असं असं इकडचं चेंबूरला RJR डॉक्टर आहेत, तिथं ते डिस्पेन्सरी आहे, मग तिथं तुम्हाला औषध मिळतात. आल्यानंतर मला डॉक्टरला भेटले. त्या डॉक्टरनी खूप छान बघितले आणि बघितल्यानंतर त्या लोकांनी औषध दिले मला. आता मनाने मी शिडी चढते, मनाने उतरते, खुर्चीवर पण मनाने बसते, मनाने उठते. पण आता खूप म्हणजे खूप बरं वाटतं. या औषधाने आज 1 महिना झाले. 1 महिन्यापर्यंत मला 50% खूप चांगले वाटते. पण ह्याच्या पुढं पण चांगलं वाटेल. या डॉक्टर लोकांना, RJR डॉक्टरांना, या टीमना, या सगळ्यांना मी मनापासून खूप आशीर्वाद देते, खूप धन्यवाद करते. या डॉक्टरचं पण धन्यवाद करते. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव रत्ना. पुण्याजवळ गावातून मी आले आहे. माझी मान दुखत होती, कंबर दुखत होती, हातपाय दुखत होते, जळवात होता, पिंडली खूप दुखत होती, सहन होत नव्हतं. कंबर दुखी इतकी होती की सहन होत नसे. खूप ठिकाणी दाखवलं, पुण्यातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखवलं. त्याच्यानंतर मी मुंबईला सुद्धा आले. तिथे ऑपरेशनसाठी सांगितलं, पण भीतीमुळे मी ऑपरेशन केलं नाही. मी परत आले. परत आल्यानंतर टीव्हीवर यांची जाहिरात पाहिली. RJR बद्दल खूप चांगल्या रीतीने सांगत होते. मी कुठे सुद्धा प्रवास बस किंवा ट्रेनमध्ये एकटीने करू शकत नव्हते. हे दुखणं मी गेल्या 2 वर्षापासून सहन करत होते. हिम्मत करून मी ट्रेनने प्रवास करून इथे येण्याचा विचार केला. गेल्या शनिवारी घरातून निघून मी इथे आले. इथे ट्रीटमेंट सुरू झाली आणि मला बरं वाटायला लागलं. यांच्या उपचारामुळे मी उभी राहू शकले. मला बरं वाटलं. इथे मला ह्या लोकांनी वाफ दिली, वाफेचा इलाज दिला. पूर्ण शरीराला तेलाने मसाज केला, कांद्यापासून पायापर्यंत. आता मला खूप बरं वाटलं आहे. RJRचे खूप धन्यवाद. मॅडम कविता आणि मॅडम अभिनया खूप चांगल्या आहेत. या दोघींचे खूप आभार आहे.
2 लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये रुग्णांना संपूर्ण वनस्पतीने बनवलेले आयुर्वेदिक औषध दिले जाते. यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. RJR हॉस्पिटलचे विशेष उपचार सोरायसिस, दमा, सायनस, PCOD, गुडघेदुखी, संधिवात, व्हेरिकोज वेन, डोकेदुखी, गॅस्ट्रिक समस्या, थायरॉइड, मधुमेह, मानदुखी, वंध्यत्व, मूळव्याध, अर्धांगवायू, अल्सर, एक्झिमा, बद्धकोष्ठता, फायब्रॉइड्स, मुतखडे, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव रसिका रामचंद्र बाहेत. मला आज दमाचा त्रास होतो. मी खूप डॉक्टर केले, म्हणजे खाशी होत होती. मला माहीत नव्हतं आज दम आहे. का होते दम लागते मला माहीत नाही. खाशी खूप होत होती. 1.5 महिना झाला जवळजवळ खाशी जातच नव्हती. म्हणून आम्ही एक स्पेशलिस्ट डॉक्टर कांदवलेला आहे त्यांच्याकडे गेलेलो. मग त्यांनी मला सांगितलं, दवा दिली, एक सडा काढला, चेक केला आणि कार्यक्रम करायला सांगितलं. तर माझे मिस्टर तयार नाहीत कार्यक्रम करायला. त्यांनी ही ॲड बघितला TV वर. तर मी इथं आली आणि मला 1 महिन्याचा त्यांनी दवा दिला. तर आम्ही गेले महिन्यात इथं आलेलो आहे. 1 महिना झाला. इथनं दवा घेतली, बरेपैकी मला फरक पडला. तर आता खूप साधारण फरक जाणवते मला. तर मी या RJR डॉक्टरांचं धन्यवाद करते. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव सुरेश शंकर भोसले, मुक्काम एकसळ, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मला 5 वर्षे दमा होता आणि मी रोज संध्याकाळचं 400 पावरची गोळी ओढत होतो. आज मी RJR हॉस्पिटल यांच्याकडं मी 1 महिन्याची दवा घेतली. त्या दव्यापासून मला बराच फरक पडलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, मी आता चालता फिरताना मला एवढा दम लागत नाही काय. आणि RJR हॉस्पिटल या डॉक्टरांचा आणि स्टाफचा यांना मी धन्यवाद देतो. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. ह्या माझ्या मिसेस शैला चंद्रकांत पाटील बऱ्याच वर्षापासून, म्हणजे 20 वर्षापासून अस्थमाचा हिला त्रास आहे. ह्या अगोदर ॲलोपॅथिक झालं, होमिओपॅथिक डॉक्टरचं झालं, परंतु फरक पडत होता पण तेवढा पाहिजे तसा पडलेला नाही. मग इथे TVची जाहिरात पाहून आम्ही इथे आलो. आज 1 महिना झाला, बराचसा फरक जाणवला. आता 1 महिना झाला, आता इथे आलेलो परत. आता ह्यानंतर आणखीन फरक पडेल असं आम्ही हे करतो की जरूर आणखीन वाढेल फरक आणि इथून या अस्थमाचा त्रास जाईल. आणि आम्ही मग ते शुक्रिया अदा करणार काय की या हॉस्पिटलचं भाऊ आम्हाला
पूर्णपणे चांगलं झालं, तकलीफ गेली आणि त्यामुळे आम्ही शुक्रिया अदा करणार. हे RJR हे आम्हाला लक्षातच राहील की यामुळे आम्ही जे रुग्ण दम्याच्या त्रासाने त्रस्त होते असे 17 लाखापेक्षा जास्त रुग्णांनी यशस्वीरित्या RJR हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आणि बरे झाले आणि पुढील 10-15 वर्ष त्यांना दम्याचा त्रास जाणवला नाही. सोरायसिसचे प्रकार: प्लेग सोरायसिस, नेल सोरायसिस, गट्टे सोरायसिस, इन्व्हर्स सोरायसिस, पिस्टुलर सोरायसिस, एरिथ्रोडर्मिक सोरायसिस, स्कार्फ सोरायसिस आणि यासारखे सोरायसिसचे प्रकार वनस्पतीपासून बनवलेले आयुर्वेदिक औषध घेऊन RJR हॉस्पिटलमध्ये बरे केले जातात. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार, मी विवेक पुराणिक आणि मी कोपरखेरणे, नवी मुंबई इथे राहतो. मला जवळजवळ 22 ते 25 वर्षापासून पायाला आणि हाताला खूप क्रॅक्स यायचा. तर एक दिवस दुपारी मी TV पाहत असताना RJRची ॲड पाहिली आणि पाहिलं की हे तर माझ्या घराच्या जवळच नवं क्लिनिक उघडलेलं आहे. तर तिथे मी आलो, यांना दाखवलं आणि मग यांनी तपासलं आणि काही औषधं दिली आणि म्हणाले की हे औषधं घेऊन बघा, तुम्हाला नक्कीच बरं वाटेल म्हणून. सोरायसिसची वगैरे औषधं दिली त्यांनी मला. त्याच्यानंतर एकही क्रॅक परत आली नाही आहे आणि मी म्हणजे आता पूर्णपणे सॅटिस्फाईड आहे आणि मला असं वाटतं की हा रोग कदाचित पूर्ण बरा होईल आणि ह्याच्याकरता RJRचे मी धन्यवाद देतो. नमस्कार. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव रामचंद्र चंदकुंभार, सातारा. मला 2.5 वर्षाला जास्त झालं सोरायसिसचा आजार आहे. तर दवाई केली, कुठं केली, तेवढ्यापुरतं दवाई केली की फरक पडायचा, पुन्हा आणखीन चालू व्हायचं. पुन्हा आम्ही TVला RJR TVला बघितल्यानंतर आम्ही म्हणलं आता दवाखान्यात जायचं, दवाई घ्यायची. RJR दवाखान्यात येऊन आम्ही 1 महिन्याची दवाई घेतली. त्यात मला 60 ते 65% जास्त फरक पडला आणि माझं शरीरातलं पाणी किंवा चमडंही निघून पडत होतं, ते सगळं बंद झालं आणि आता मी 70% चांगला आहे, एकदम व्यवस्थित. RJR डॉक्टरचं व सगळ्या स्टॉपला आमचा सगळ्यांचा धन्यवाद.
RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार मंडळी, माझ्या सासूचं नाव आहे गीता आणि मी प्रमिला. मी अमरावतीवरून इथे आलीये. माझ्या सासूला 1 वर्षापासून सोरायसिसचा त्रास होत होता. मागच्या 1 वर्षात आम्ही खूप डॉक्टरांना दाखवला पण काही उपयोग झाला नाही त्याचा. खूप औषधं खाल्ली, खूप पैसे खर्च केले, सगळं वाया गेलं. सगळं करून आम्ही कंटाळलो होतो. यांना चालताना उठता बसताना खूप त्रास व्हायचा. कायम झोपून राहायच्या, जेवायचं सुद्धा नाही. खूप त्रासच व्हायचा त्यांना उठता बसता यायचं नाही आणि हे बघून मलाही खूप वाईट वाटायचं. एक दिवशी RJR हॉस्पिटलची जाहिरात बघून मी त्यांना इथे घेऊन आले. इकडची ट्रीटमेंट मला खूपच आवडली. अजून 3 महिने पुढची ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला असं वाटतं की पूर्ण बऱ्या होतील. RJR हॉस्पिटलला खूप खूप धन्यवाद. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव प्रशांत प्रवर पंडित, राहतो उरणमध्ये. मला सोरायसिसचा त्रास होते. ते जवळजवळ 7-8 वर्ष झाले असेल मला त्रास झाला त्याचा. पण आता थोडा मी टी व्हीवर बघितल्यानंतर मी ॲड बघितली टी व्हीवरती आणि मी इकडे आलो. पहिले उरणमध्ये आमच्या इथं दवाखान्यामध्ये घेतलेला, 2-3 वेळा केला, पण तेवढा पुरता फरक पडायचा, परत तसं व्हायचं ते. त्यानंतर मग टी व्हीवरती बघितलं. टी व्हीवर बघितल्यानंतर मी इथे आलो. इथे महिनाभर ट्रीटमेंट घेतल्यानंतर महिन्याने फरक पडला मला. पहिल्यापेक्षा चिकार मला बरं वाटला. म्हणजे एवढ्या याच्यातनं मला जखम आहे ना अशी ओलीवर दिसायची, त्याच्याने खास उठून ते मला सफेद पडायचं त्याच्यावरनं. ते आता ते मला कमी झालं चांगलं सगळं. आता त्यामुळे मी ट्रीटमेंट चांगली झाली माझी इथे मला बरा वाटला चिकार. आता चांगला वाटायला लागला मला. त्यामुळे डॉक्टरांचे आणि याचे RJR हॉस्पिटलचे मी आभार मानते. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव चंद्र नायडू आहे. मला सोरायसिसचा त्रास होता. हातावर फोडे यायचे. खूप हॉस्पिटलमध्ये दाखवलं, काही फरक नाही. जेवताना पण खूप त्रास व्हायचा. कुठलीच गोष्ट हातात पकडू शकत नव्हतो. माझा हात बघितल्यानंतर कोणीच हात मिळवत नव्हता. मग त्यानंतर मी टीव्हीवर जाहिरात पाहिली RJR हॉस्पिटलची. मला वाटलं मी इथे आल्यानंतर मी पूर्णपणे बरा होईन. मग मी मॅडमला भेटलो. मॅडमने मला 2 महिन्याची औषधे दिली. आता मी खूपच बरा आहे. जर तुम्हाला ह्या प्रकारचा आजार असेल तर तुम्ही RJR हॉस्पिटलला या. तुम्ही नक्की बरे होणार. तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम नाही होणार. RJR हॉस्पिटलला मनापासून धन्यवाद. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी. RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी. RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर.
ज्या रुग्णांच्या रक्त तपासणीमध्ये आमवाद समस्या पॉझिटिव्ह होती, आमच्या RJR हॉस्पिटलच्या 3 महिन्यांच्या उपचारानंतर ते नेगेटिव्ह होऊ शकते आणि 3 ते 5 महिन्यांच्या उपचाराने ती व्यक्ती बरी होऊ शकते आणि कायमचे औषध न घेता निरोगी जीवन जगू शकते. चेंबर पूर्व शाखा क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग, चेंबर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400071. डोंबिवली पूर्व शाखा दुकान क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त, डोंबिवली पूर्व, महाराष्ट्र 421203. नवी मुंबई शाखा सत्यम टावर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपर खैरणे, नवी मुंबई, महाराष्ट्र 400709. पुणे शाखा दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळमजला, जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे, महाराष्ट्र 411011. नाशिक शाखा दुकान क्रमांक G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्व हाइट्स, जेल रोड, दसक, नाशिक, महाराष्ट्र 422001. कोल्हापूर शाखा RS क्रमांक 266, प्लॉट क्रमांक B14, जुने पुणे बँगलोर रोड, पोस्ट मार्केट यार्ड, कोल्हापूर, महाराष्ट्र 416005. सोलापूर शाखा क्रमांक 150, डफरीन चौक, VIP रोड, रेल्वे लाईन, सोलापूर, महाराष्ट्र 413001. नागपूर शाखा प्लॉट क्रमांक 193, सूर्यानगर, कळमना मार्केट रोड, SBI बँक जवळ, नागपूर, महाराष्ट्र 440035.